की शेतकऱ्याला म्हणा हं. 30 तारखेपर्यंत कोरडे वातावरण आहे. 30 तारखेपर्यंत. आणि 1, 2, 3च्या दरम्यान पावसाचं वातावरण तयार होणार आहे. 1, 2, 3 डिसेंबर. तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हणलो होतो ना 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर पर्यंत राज्यात अवकाळी येत आहे म्हणून. हां सांगितलं होतं तुम्ही. हो. तर सर आता हे जे पाऊस पडणार 1, 2, 3 डिसेंबरपर्यंत, तर हे कोणत्या भागात सर पाऊस राहणार? ते सगळीकडेच राज्यात भाग बदलत पडणार आहे. हो का? पण मात्र कोणत्या कोणत्या जिल्ह्यामधून सुटणार आणि कोणत्या जिल्ह्यांना राहणार त्या संदर्भात सर शेतकऱ्यांना आढावा द्या तुम्ही. सध्या येणार म्हणून हे देऊत आणि 2 दिवसांनी मग सगळे डिटेल देऊत ना. हो का? हो. समजा 1, 2 सतर्क म्हणून काय करा सगळ्याला पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, हां. कोकणपट्टी, खानदेश सगळीकडेच येणार आहे म्हणून सांगा सगळ्यांना. हां. सतर्कता म्हणून. तर सर हा पाऊस जोरदार राहणार का मध्यम स्वरूपाचा राहणार? काही काही ठिकाणी जास्त पडेल, विजेच्या सहित पडणार आहे. हो का? हो. आणि सर या पावसामध्ये गारपीटची शक्यता आहे का? होईल, सांगलीकडे होईल, तिकडल्या भागाकडे. सांगली, सोलापूर या भागामध्ये. तिकडे. हो. आणि सर यावर्षी थंडी कशी राहणार? हो, जास्त राहणार आहे. जास्त राहणार का? हं. तर हा सर थंडी कोणत्या भागात जास्त राहणार? उत्तर महाराष्ट्राकडे. विदर्भामध्ये? विदर्भात जास्तच राहील. हो का? हं. आणि सर काही बरेचसे शेतकऱ्यांचे प्रश्न होते हं. की सर 2025 मध्ये मान्सून कसं राहणार? 2025 ला खूप पाऊस पडणार आहे. खूप पाऊस पडणार आहे नाही का? हो. हां. समजा 2025 चा मान्सून चांगला राहणार. हो. सर आता हे जे तुम्ही सांगितलं की 30, 1 आणि 2, 3 डिसेंबर. हो. तर सर हा पाऊस मध्यम आणि जोरदार स्वरूपाचा राहणार नाही का? तिरुपतीला जाणार असले तर 30च्या नंतर जाऊ नका म्हणा, तिकडे मुसळधार पाऊस पडणार. हां. तर सर तुम्ही शेतकऱ्यांना तुमच्याकडून काय सांगणार आहात? शेतकऱ्याला म्हणा काय करा, चणा असेल तर त्याला एक बुरशीनाशक आणि चांगलं कीटकनाशक फवारणी करून घ्या. हां. आणि म्हणजे कारण की काय होतंय, जे जास्त फवारण्या करतील हरभऱ्याला त्याला जास्त उतार येते. हां ते तर आहेच. आणि जे जास्त बुरशीनाशक फवारणी करतील त्याला तर जास्तच येते. हां. समजा आता बरेचसे शेतकऱ्यांचे तूर पीक आहे, हरभरा आहे, गहू आहे. तर त्यांनी हो. आता बुरशीनाशकची फवारणी करायला पाहिजे नाही का? हो. हां. बरं. धन्यवाद सर. ठीक आहे.